आता निकी काम नाही करत आहे का, तर काय तिचं फालतू रिझन की वर्षाताई तुम्ही का नाही सांगितलं सूरजला की हिला नॉमिनेट नको करू, म्हणजे हे एकदम फालतू रिझन आहे. बट यापूर्वी पण अंकिताच्या कॅप्टन्सीमध्ये निकीने असं केलं होतं की अनफेअर कॅप्टन, मी कामच नाही करणार, ती कंटेनर नाही उचलायची, रूल ब्रेक करायची बिंदास आणि तोंडावर सांगायची की जा मी नाही करणार, आणि काहीच नाही करू शकली अंकिता. आणि वर अंकिताने बिग बॉसला मदत मागितली तर तिला कॉन्फेशन रूम मध्ये बोलून त्यांनी हे सांगितलं की तुला काय काय फॅसिलिटीज दिल्यात, इम्युनिटी दिली, बेड दिले, रूम दिले, ब्ला ब्ला ब्ला, पण अधिकार काय दिलेत, काय अधिकार म्हणजे असं काय कॅप्टन जो जाऊन बोलू शकतो की निकी तू हे काम कर, नाहीतरच्या पुढे काहीच नाही बोलायला. म्हणजे एक हिंदी बिग बॉस मध्ये मी असं बघितलं होतं की त्यांना एक ऑप्शन होतं की तुम्ही डायरेक्ट नॉमिनेट करू शकता कुणाला ज्यांनी कॉर्डिनेट नाही केलं, कॉर्पोरेट नाही केलं, असं काहीतरी अधिकार द्यायला पाहिजे होता ना. मी अशी कमेंट पण टाकली होती बिग बॉसच्या इन्स्टाच्या आणि खूप लोकांनी ती लाईक केली, पण काही उपयोग नाही झाला. बट काहीतरी अधिकार द्यायला पाहिजे होता. ही निकी प्रत्येकाच्या कॅप्टन्सीमध्ये असंच करेल की मी नाही करणार काम, जा मी नाही करणार काम, आणि कॅप्टनला काहीच अधिकार नाहीये. काय करणार कॅप्टन बिचारा, ती वर्षातही कन्व्हिन्स करते गरीब गाईसारखी तिला जाऊन, कायच करणारी कुत्री निकी.